नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत सप्टेंबर 2026 या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची. परंतु मंडळी, त्याआधी ही सूचना मात्र अवश्य लक्षात ठेवा, जी आम्ही नेहमी देत असतो या प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला. नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका. कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट, आपल्या कामाची असलेली योग्य दिशा, आपली मेहनत, आपल्या कामाचा अभ्यास, आपली हुशारी ही सुद्धा अधिक महत्त्वाची असते. त्याशिवाय कामातलं यश हे मिळतच नाही. कारण यशाला कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो आणि हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग मुहूर्त का बरं पाहायचा? तर मंडळी, मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गामधील त्या दिवसाची ग्रहांची असलेली अनुकूलता. त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात. आता आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये बरं कसं येईल? आणि किती मुहूर्त पाहिला तरी ते पोहऱ्यामध्ये येईलच कसं? त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही, ते योग्यच आहे. परंतु हा सर्व सारासार विचार सुद्धा त्याच वेळेला आपण लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना अशा विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. बेलचं चिन्ह यासाठी दाबा की जेणेकरून आमचे नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं आणि आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही. आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं, दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन, याची आम्ही पाठवलेली जी माहिती आहे ती छानपैकी समजून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. अर्थात हे जे मार्गदर्शन आहे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घरबसल्या हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. चला तर मग आजच्या या भागामध्ये माहिती करून घेऊया सप्टेंबर 2026 या महिन्यातील महत्त्वाच्या कार्यांचे मुहूर्त, जसे की गृहप्रवेश, बारसे, साखरपुडा, बाळाचं जावळ, डोहाळे जेवण, तसेच या महिन्यामध्ये असणारे पायाभरणी, भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया, ती म्हणजे साखरपुडा. ज्यांना या सप्टेंबर 2026 महिन्यामध्ये साखरपुडा करायचा आहे त्यांच्याकरता मुहूर्त असणार आहेत 4, 5, 12, 13, 15, 17, 19, 21, 23 आणि 26 सप्टेंबर या तारखांसाठी. तर ज्यांना डोहाळे जेवणाचे मुहूर्त हवे आहेत 13, 16, 17 हे 3च दिवस आहेत मुहूर्ताचे. तर बाळाचं बारसं या सप्टेंबर महिन्यात ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी मुहूर्त आहे 8, 12, 13, 15, 17, 21 आणि 23, 24 या तारखांना. तर बाळाचं जावळ काढण्याचा मुहूर्त सप्टेंबर महिन्यात 3, 7, 13, 23, 24, 25 असा असणार आहे. तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे आपल्या नवीन वास्तूत 4, 7, 12, 13, 17, 19, 21 आणि 23, 24 या तारखांना आपण या मुहूर्तावरती या दिवसामध्ये गृहप्रवेश करू शकता. आपण आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश या दिवशी करू शकता. परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नाही झाले आणि प्रचंड घाई असेल तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. त्याचा आत्तापर्यंत अनेकांनी लाभ घेतलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. अवश्य तो व्हिडिओ पहा आणि त्यानुसार आपण स्वतः गणेश पूजन करून आपला गृहप्रवेश करू शकता, ज्याचा लाभ आत्तापर्यंत अनेक मंडळींनी घेतलेला आहे. तर ज्यांना या सप्टेंबर 2026 मध्ये नवीन घराची वास्तुशांती हा जरा मोठा विधी असतो करायचा आहे, त्याकरता 2 मुहूर्त आहेत 4 आणि 7 या तारखांना. मंडळी, वास्तुशांती ही मात्र योग्य आणि जाणकार गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यावी. गणेश पूजनाप्रमाणे आपण स्वतः करू नये. तसेच पायाभरणी आणि भूमिपूजन यासाठी या सप्टेंबर महिन्यामध्ये एकच मुहूर्त आहे आणि तो मुहूर्त असणार आहे 2 सप्टेंबर आणि वार असणार आहे बुधवार. या महिन्यातील शुभ मुहूर्तांची ही माहिती तसेच आपल्याला ही मिळालेली जी आहे त्याचप्रमाणे मंडळी, ज्यांना वाहन खरेदी, मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे
तर अशा मंडळींनी आपण दर महिन्याला आपल्या चॅनलमध्ये जे मासिक राशी भविष्य, दैनंदिन राशी भविष्य प्रकाशित करत असतो, त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी त्या त्या महिन्यातले शुभ दिवस सांगितले जातात. त्यानुसार आपण ही खरेदी करू शकता. शिवाय या मासिक राशी भविष्यामध्ये त्या त्या महिन्याचं दैनंदिन राशी भविष्यासोबत त्या महिन्यातले शुभ परिणाम वाढावेत, अशुभ परिणाम कमी व्हावेत म्हणून कोणते करायचे धार्मिक आध्यात्मिक उपाय अगदी साधे सोपे हे सुद्धा आवर्जून सांगितले जातात. त्यासाठी अवश्य प्रत्येक महिन्याचे सर्व 12 राशींसाठी प्रकाशित होणारे मासिक राशी भविष्य आपल्या चॅनलमध्ये अवश्य पाहायला सुरुवात करा. पाहत नसाल तर सुरुवात करा. त्याचप्रमाणे सर्व 12 राशींचे नक्षत्रांसहित असलेले गुणधर्म, करिअर, उच्च शिक्षण, आरोग्य या विषयातले सर्व 12 व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत आपल्या चॅनलमध्ये. या सर्व व्हिडिओंची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत. मंडळी अवश्य माहिती घ्या. मंडळी याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही विशेष माहिती हवी असल्यास आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजींना आपण ही माहिती विचारू शकता. मंडळी या मुहूर्तांमध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत, कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पत्रिकेनुसार पाहिले जातात. त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा कृपया उपयोग करू नका. आणि ज्यांना अशा प्रकारचे आपल्या मुलामुलींच्या विवाहाचे मुहूर्त जाणून घ्यायचे आहेत, काढायचे आहेत, त्यांच्या राशींच्या अभ्यासावरून त्यांनी आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून त्या संदर्भातली माहिती घ्या. आणि हे जे मार्गदर्शन आहे हे सशुल्क असणार आहे. त्याचप्रमाणे मंडळी विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय बरं माहिती आपल्याला महत्त्वाची असते या विषयाचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केलेले आहेत. अवश्य हे व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत, जे आपल्याला निश्चित उपयोगी ठरतील. म्हणजे आजची ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा. आपला हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपली आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक छान होण्याकरता 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला जो संपर्क नंबर आहे त्यावर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर हे आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा ग्रंथ सुद्धा आपल्याला घरपोच मागवायचा आहे. 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हा ग्रंथ सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण अवश्य मागवा. या ग्रंथामध्ये आपण विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आपल्या कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, दक्षिणावर्ती शंख आणि आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. म्हणजे सध्या चातुर्मास सुरू आहे, श्रावण महिना सुद्धा सुरू आहे. तर या निमित्ताने जी मंडळी चैतन्य लहरी या पुस्तकाच्या 5 ऑर्डर्स किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डर्स देणार असतील, जे आपण आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांमध्ये अवश्य डिस्ट्रीब्यूट करू शकता, वाटप करू शकता, तर त्यासोबत आपण या चातुर्मासाच्या निमित्ताने हे अष्टोत्तर शतनामावली पुस्तक सुद्धा आपल्याला मोफत त्याबरोबर भेट म्हणून देणार आहोत. अवश्य ह्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता ह्या चातुर्मासात. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.